सकाळी मी म्हणालो पण मला बोलायचं आहे. हा बोल. मी नैना म्हणत होती की ते खरं आहे. हो. म्हणजे खरंच तुम्हाला आम्ही या घरात नकोसे झालो होतो. हे खोटं आहे. मी नैनाला असं काही बोलल्याचं मला आठवत नाही. मला इतकंच म्हणायचंय की या घराचा, इथल्या परिस्थितीचा मला खूप त्रास होतो आणि हा त्रास माझ्या तब्येतीला मानवणारा नाहीये असंच डॉक्टरांचंही मत आहे. तेव्हा मुंबई सोडून दुसऱ्या कुठल्या तरी शहरामध्ये सेटल व्हावं असा माझ्या मनात विचार जवळजवळ पक्का झाला. माझा प्रॉब्लेम हाच आहे की मला सध्या मुंबई सोडून नाही येणार. तू मुंबई सोड असं कुठं म्हणतोय मी? आम्ही हे घर विकतो आणि जातो. तुम्ही खुशाल मुंबईत राहा. आणि तू काय मुंबईत नवीन घर कधी घेशील? काय किती उशीर? ऑफिसमध्ये मीटिंग होती. आपला प्रोग्राम ठरला होता. 6 वाजल्यापासून तयार होऊन बसलोय मी. आपण मॉलमध्ये जाणार होतो ना. सॉरी बाबा. नाही, सासऱ्याची किंमत नाही हेच खरं. हेच जर नवऱ्याबरोबर जायचं ठरलं असतं ना. ते ठरायला तो असायला हवा ना. येतोय. काय? हात दे. येतोय उद्या. त्याचा फोन आला होता. फोन आला होता? पोर्टवर काही डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत. 2-1 तास असेल लँडवर. घरी येऊन जातो म्हणाला. हे सांगायला त्यांनी मला फोन नको का करायला? आला की विचार त्याला. माझ्या वयाच्या 3ऱ्या वर्षी अण्णा गेले. मी आर्किटेक्चरच्या 1ल्या वर्षी असताना आई गेली. वयाच्या 18व्या वर्षी मी पूर्णपणे अनाथ होतो. एकाच वेळी अनाथ आणि ऍडल्ट. त्यामुळे मी तुझ्या आई वडिलांमध्ये नेहमी माझे आई वडील शोधत आलोय. मी कधीच स्वतःला त्यांचा जावई नाही मुलगा मानलाय. हे मला माहिती आहे विक्रम. मी या घरात घरजावई म्हणून राहतो. तर घरजावई असणं हे कितीतरी लोकांच्या चेष्टेचा विषय असतो मला माहिती आहे. पण मी इथे राहतो म्हणून मला आई बाबा मिळाले ना. उद्या मी स्वतःचं घर घेईन तेव्हा आई बाबा येणार आहेत का आपल्या बरोबर? मला ना त्यांची भूक आहे. त्यासाठी गरजावई असण्याचं कमीपणा घेणं मला मान्य आहे. बाबांचा जर निर्णय ठाम असेल ना विक्रम, तर आपण त्यांना कन्व्हिन्स करण्यात त्याला काही अर्थ नाही. आपल्याला घर घ्यावंच लागेल. जे सुख माझ्या नशिबातच नाही त्याला उगीच ओढून ताणून आणण्यात काय अर्थ आहे? आपण घर घेऊया. माझ्यावर विश्वास ठेव. स्वतःच्या मुलीला धीर द्यायचा सोडून जावयाची उलट तपासणी करताय तुम्ही. हे बघा, मी तुम्हाला शेवटचं आणि निक्षून सांगते. तुम्ही साताऱ्याला जा नाही तर आणखी कुठे जा. माझ्या मुलीला माझी गरज आहे तोपर्यंत हे घर सोडून मी कुठेही येणार नाही. कळविण्यास अत्यंत खेद वाटतो विक्रम की यावेळी तुला माझ्याच तालावर नाचावं लागणार आहे. पर्यायच नाही ना रे तुझ्याजवळ. हे बघ मयंक, मी समजा विक्रम मी उद्या तुझ्या घरी तुझ्या म्हणजे तुझ्या सासऱ्यांच्या रे, जिथं तू घर जावई म्हणून राहतोस. मयंक समज ना, समज मी तुझ्या घरी आलो आणि मग तुझ्या बायको समोर, तुझ्या सासू सासऱ्यांच्या समोर, तुझ्या मुली समोर समजा तुझ्या आणि अनन्याच्या रासलीलांचे रसभरीत वर्णन केलं. हणूस्फोट झाल्यासारखं होईल नाही रे? नैनाला तुझ्या बोलण्यावर विश्वासच नाही बसणार. नाही ठेवणार कदाचित सुरुवातीला. अरे पण विश्वास काका ठेवतील रे. अरे वनिता काकूंचा चेहरा काय बघण्यासारखा होईल नाही? आणि देवी, अरे त्या 7 वर्षाच्या मुलीला जेव्हा कळेल की आपल्या बाबाचं बाहेर कुठेतरी लफड आहे तेव्हा काय होईल रे? शट अप. आय एम रेडी टू. आय एम रिअली रेडी टू. तुला फक्त एक सही करायची आहे रे. ती फुकट नाही. 2 कोटी रुपये मिळणार आहेत तुला त्याचे. गुंतता